नमस्कार सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज मी तुमच्याशी बेसनच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे। 1 किलो बेसनपासून रेडीमेड बेसन पिठापासून लाडू कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बेसनच्या लाडूसाठी 1 किलो मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी 800 ग्रॅम साखर घ्यायची आहे। साखर नसेल घ्यायची तर मार्केटमध्ये शुगर बुरा मिळतो, तो घ्यायचा आहे। बुरा थोडा कमी गोड असतो, म्हणून बुरा वापरायचा असेल तर 1 किलो बेसनसाठी 1 किलो बुरा घ्यायचा आहे। मी इथे बुराच घेतलेला आहे। तुम्ही साखर घालणार असाल तर 800 ग्रॅम साखर घ्या। 400 ग्रॅम तूप लागेल आणि 2 टीस्पून वेलची पावडर। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। बेसन भाजण्यासाठी आपल्याला पसरट आणि खोलगट कढईचा वापर करायचा आहे। 1 किलो बेसन एका वेळी भाजणं शक्य नाही, म्हणून आपण अर्धा असं 2 वेळा बेसन भाजून घेऊयात। इथे कढईमध्ये मी अर्धा किलो बेसन भाजण्यासाठी घेतलेलं आहे। सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं, त्यानंतर पीठ टाकून भाजून घ्यायचं। पीठ भाजत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। कमी गॅसवरच हे पीठ भाजून घ्यायचं आहे। आपण रेडीमेड बेसनपासून लाडू बनवतो, त्यामुळे पीठ भाजत असताना गॅस अगदी बारीक करायचा आहे। तूप घालत असताना तूप थोडं करत घालायचं आहे, एकदम तूप नाही घालायचं। बेसन पीठ भाजत असताना खूप वेळ लागतो। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर आपले पीठ करपेल, पिठाचा कलर चेंज होईल, डार्क कलर येईल। त्यामुळे बारीक गॅसवरच पीठ भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता पिठाचा कलर चेंज झालेला आहे। हे पीठ भाजण्यासाठी मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत 10 ते 15 मिनटं झालेली आहेत। पाहू शकता पिठाचा कलर देखील चेंज झालेला आहे। असंच थोडं तूप घालायचं आहे। सुरुवातीला पीठ तूप ओढून घेतं, त्यामुळे एकदम तूप नाही घालायचं आहे। 1 किलो बेसनसाठी 400 ग्रॅम तूप बस होतं। हे बघा, पीठ भाजत असताना आत्तापर्यंत मला 25 ते 30 मिनटे लागली आहेत। या स्टेजला बेसन भाजत आल्यानंतर 3 ते 4 टेबलस्पून पाणी बेसन पिठामध्ये शिंपडायचं आहे। पाण्याच्या ठिकाणी दूध देखील वापरू शकतो। तुम्हाला वाटेल बेसन पिठामध्ये पाणी कसं टाकायचं, लाडू खराब होतील, तर अजिबात नाही। पाणी घातल्यानंतर बेसन अजून 3-4 मिनटे भाजून घ्यायचं, म्हणजे यातील पाणी निघून जाईल। बेसन पिठामध्ये पाणी शिंपडल्यामुळे बेसन लाडू खात असताना लाडू टाळ्याला चिकटत नाहीत। लाडू छान दाणेदार बनतात आणि पीठ देखील फुलून येतं। यानंतर हे मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला चांगलं थंड होऊन द्यायचं आहे। हे मिश्रण फॅनखाली देखील ठेवू शकता। पीठ थंड झाल्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आणि त्यानंतर शुगर बुरा घालून पिठामध्ये व्यवस्थित बुरा मिक्स करून घ्यायचा आहे। पीठ आणि बुरा छान मिक्स करून घ्यायचा आहे। मी दाखवते असं दोन्ही हातांनी चोळून पीठ आणि बुरा मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीनं सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे। आता याचे आपण लाडू बनवून घेऊया। बेसन लाडू हे जास्त मोठे नसतात, त्यामुळे छोटे मीडियम आकाराचे लाडू बनवून घ्यायचे। लाडू बनल्यानंतर लाडूवर काजू, पिस्ता, किशमिश लावून घ्यायचं। अशा पद्धतीने मी इथे सगळेच लाडू बनवून घेतलेले आहेत। 1 किलो बेसनपासून साधारण 50 ते 55 लाडू सहज बनतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।